नाशिकच्या ब्ल्यू रेसिडेन्स हॉटेलमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम निवडणूक वाटप करण्यासाठी आली असल्याची माहिती काही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। रेसिडेन्स ब्ल्यूच्या 7व्या मजल्यावर ही रक्कम ठेवण्यात आली होती। सदरील रक्कम शिवसेना शिंदे गटाचे जयवंत साठे यांच्या रूममध्ये ठेवण्यात आली होती। फोनवरून माहिती मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तात्काळ रेसिडेन्स ब्ल्यू हॉटेल गाठले आणि त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला। रेसिडेन्स ब्ल्यू मध्ये 5 कोटी रुपये मिळून आल्याची माहिती होती, मात्र चौकशी अंती ही रक्कम 1,90,00,000 इतकी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहे। ही रक्कम नेमक्या कोणत्या पक्षाची आहे हे स्पष्ट झाले नाही, मात्र जयवंत साठे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या रकमेवरून सिद्ध होते की निवडणुकीत अमाप पैसा वाटला जात आहे। आज 125 विधानसभा मतदारसंघामध्ये सी विजिल ऍप द्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती। हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्याबाबतची। यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं। भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे। रक्कम 1,98,00,000 इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत। मॅडम, जे रक्कम होती पूर्ण मोजायचं काम झालंय? पूर्ण किती? हो, 1,98,00,000 इतकी रक्कम आहे। कोणाचे होते, काय होते? जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम। ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे। नाही, आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो, त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं। त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय, तर त्याची जिल्हा तक्रार अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल। त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे, पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही। पण मॅडम, अशी माहिती मिळाली आहे का सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडे ही रक्कम मिळाली? नाही, अशी काही माहिती आमच्याकडे नाही। ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत, त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेस साठी ती जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे। कुठल्या पक्षाचे? नाही, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय, असं काहीच नाही। नाही, गुन्हा नाही, आधी रक्कम जप्त केलेली आहे, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल। मग एवढे मोठी अमाउंट त्यांनी कशासाठी आणली होती? त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे, त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे, बाकी हे नाही सांगितलेलं। आपलं नाव मॅडम? मी सुनीता कुमावत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 125। ओके, थँक्यू। गायकवाड बाजूला किती मॅडम? मला फोन आला होता कोणी तुम्ही माझ्या ओळखीचे नाही का? सरफराज की ड्यूटी थी यहाँ पे। सरफराज की ड्यूटी थी। सरफराज को नहीं, आपने गाड़ी नहीं। हाँ, अभी देखिए, ये देखिए। हाँ, दिख गया। ओ बघा, 703 रूम नंबर 703 लगे दोन बॅग आहे। आगे बॅग देखो, 703 नंबर 703। अरे ही दूसरी बॅग, एक मिनिट। नहीं, त्याच एक ही आहे आणि ही आहे। कैची पेन सगळे चल।
अरे तर मग पेरूवर पाणी पिलं नाही यार. शूटिंग घेतलं सगळं रेकॉर्डिंग. धरा आता हातात धरा हातात धरा, या तुम्ही धरा हो. नाही हातात धरा हातात धरा. असं राहतं. चेक केली मी चेक केली. ठीक बस अजून एक बॅग आहे कुठे फोन येतो लवकर बोला. मानकाला फोन केलाय त्यांनी बोललो की लवकर घ्या. काही गोष्टी आम्हाला तुम्ही सोडून देऊ शकत नाही का साहेब? हो हा आम्ही त्याच्यात यावं पण. तुम्ही उभं राहा साहेब. याला फोन लावा ना. मला फोन लावा. मला फोन लावा. सर थँक्यू सर. हॅलो अप्पाजी. हो मग म्हणलं तेवढं ना की काही ड्रग्स असं काही विषय नाही बाबा. साहेब मी कुठं तुम्हाला कसं बोलू हा भाई, बोल ना. सिस्टम आहे यार. आम्ही तुमच्या बरोबर कधी नसतो का? तर आता आम्हाला असं त्रास नका देऊ रे प्लीज. आम्ही काय चोऱ्या मी जयंतसाठी कुठं संपर्क प्रमुख ठाण्याला जातो मी. तिथं नाशिकमध्ये पण घरामध्ये मी संपर्क प्रमुख आहे. हा विषय क्लिअर मी तुम्हाला सांगतो की पदाधिकारी वगैरे जो काही विषय होता त्या विषयाचा विषय मी काय मी बोललो तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करू शकतो. त्याच्या पलीकडे तुम्ही काय FST टीम आहे, पत्रकार आहेत. मी तर मला काय बोलणार, माझं काही काम नाही. माझं फक्त ते आमच्याकडे बोला ना. दाखल करतील. हा बोला म्हणजे करतो. हा हॉटेलला रॅडिसनला. हॅलो हो हा नमस्ते. करू का थोडा फोन? PI आले इंदिरानगरचे. ते थोडासा ते आपल्या खर्चाचा विषय होता तो त्यांना सापडला. कोणीतरी गेला असेल उंगली मुद्दाम विरोधकांनी. छोटी आहे दोन आहे दोन श्रीरामपूरचा होता ना तो रात्री तर गेला विषयला. श्रीरामपूरचा एक विषय होता तो पण त्यांनी घेऊन गेले तिकडे. श्रीरामपूर तर गेला आपला फक्त आपल्याकडे इथे होता रूममध्ये. विनंती एवढं तर समजून घ्या. मी काय समजून घेणार? आम्ही दरोडे खोचवर नाही आहे. सत्ता आमच्या आल्यावर आम्ही तुमच्यासाठी आहे. हो दादा, करून आम्हाला कसं आहे काही प्रयत्न नाही. माझं काही नाही. आता ओपन झालेलं तर काही नाही लागत. त्याला केस करावं लागतं. इथं काही समजावून घेण्याचा प्रश्न येत नाही. कशाला इथं माझ्याकडे मला नोकरी घालावायची नाही निवडणूक आयोगाच्या ह्याच्यामध्ये. पण मी बघितलेलं आहे. मी कधीच समजावून घेणार नाही. मी आता नोकरी तशीच केली. मी तुम्हाला काहीच प्रेशर करणार. कारवाई होणारच. मी तुम्हाला विनंती करू शकतो. नाही अजिबात नाही. मला काहीच नाही करू शकत. माझी नोकरी घालवायची नाही. मला मी निवडणूक आयोगाला बांधील आहे. मी एकच सांगू, मी निवडणूक आयोगाला बांधील. मी आलो का तुम्हाला हे करायला नाही. FST टीम आहे. त्यांनी काय निवडणूक आयोगाला उत्तर ते म्हटले FIR दाखल करा. आम्ही करणार. आम्ही हे करणार, दुसरं काही नाही आहे. बरं अंकोलीकरला साहेबांना सांगा. बरं FIR तुम्ही दाखल करताय ना FST वाले? 5 मिनिटं. हां ते त्यांचे FIR दाखल करणार, मी दाखल करून देणार. मी फक्त यांच्या संरक्षणाकरता. आम्ही त्यांना काही आम्ही अपोज पण नाही केलं. हे नेहमी संपर्क असलेली मंडळी आहे. हो सर, मला काही नाही, माझं काही नाही ना. चुकी कोणाची असं पण मी म्हणत नाही. हो दादा, आम्ही फक्त विनंती करू शकतो. आम्ही आमच्या वफादारीने काम करतो. मी तुमचं काम करतो, मी माझं काम करतो, एवढंच. आता एवढी दुनियादारी होते का किती ह्यांना सांगा लेडीज जे आहेत त्यांना बाहेर जाऊ दे. लेडीज इथं लेडीज नको आपल्याला. दुसरी ह्यांना बोलून घे. अभिषेक एक रूम दे ना लेडीज के लिए. हां हां मॅडम तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जाऊ. एकच रूम 30
703 मध्ये सोडून दुसरी 703 आमचे नाही लोक नाही आता म्हणजे हॅलो हॅलो हां मी वर आलो पंचनाम्याची कागदपत्र गाडी गेली ना खाली पंचायत पण चौकलं का दुसऱ्या पण खाली उतरली मी आहे बरं खाली तुम्ही कुठे हा का नाही राहिलं जरा बॅग बोलून नाही झालं इकडे यायचं तुम्ही जा पलीकडे जाताना नाही हो व्हिडिओ नको व्हिडिओ कोण बॅग दाखवा फक्त व्हिडिओ नाही काढता येईल बाहेर काढतो महिलांचा काय बसणार बरं त्यांना दाखवा हे यांना एक करून दे वेगळी बस मला काही चेक करायचं सगळं बॅग बिग काय असेल गादी असेल गादी चेक करा सगळं पुढे बघा मी शूटिंग कार्ड चेक करा असं चेक करू नका काढा बाहेर घ्या नाही काढा इथेच सांगा थांबा दादा 2 मिनिटं पथक आलेले आहे त्याला मी सांगितलं तर पक्ष लेवलला आता आम्हाला काही पदाधिकाऱ्यांचा विषय असतो तो विषय आहे तर ते आता ते त्याच्याशी बोलायला नाही कोणीतरी नाही 2-3 मुलं तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटचा आहे शासकीय कोणता म्हणजे शासकीय डिपार्टमेंट म्हणून बोलता का त्यांच्याशी हां हा निवडणूक FST पथक असं भरारी पथक भरारी पथक